दीनदुबळ्या रुग्णांना नवजीवन देण्याचं आनंद ऋषीजी हॉस्पिटलचं कार्य देवदूताप्रमाणे. सुभाष मुनोत. आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये मूत्रविकार तपासणी आणि उपचार शिबिरात 110 रुग्णांची मोफत तपासणी. गंभीर आजार टाळण्यासाठी वेळोवेळी तपासणी करण्याचं डॉक्टरांचं आवाहन. व्याधीनं ग्रासलेल्या दीनदुबळ्या रुग्णांना आनंद ऋषीजी हॉस्पिटल नवजीवन देण्याचं कार्य देवदूताप्रमाणे करीत आहे. परमपूज्य आनंद ऋषीजी महाराजांच्या विचारानं सेवाभाव हे ध्येय समोर ठेवून आदर्श ऋषीजी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली या हॉस्पिटलची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. दर महिन्याला होणाऱ्या मोफत आरोग्य शिबिरातून सर्वसामान्यांना आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली जात असल्याचं प्रतिपादन सुभाष मुनोत यांनी केलं. जैन सोशल फेडरेशन संचलित आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये सुभाष मुनोत व मुनोत परिवाराच्या वतीनं आयोजित मूत्रविकार तपासणी आणि उपचार शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी मुनोत बोलत होते. यावेळी सौ अलका मुनोत, सीए शांतीलाल मुनोत, ज्योती मुनोत, राजेंद्र मुनोत, चंद्रकला मुथा, संजय कटारिया, योगेश मुनोत, पारस मुनोत, शीतल मुनोत, स्मिता मुनोत, प्रकाश गांधी, संजय गांधी, मूत्रविकार तज्ञ डॉक्टर संकेत काळपांडे, डॉक्टर अमेय सांगळे, डॉक्टर स्वनीत देशपांडे, संतोष बोत्रा, डॉक्टर प्रकाश कांकरिया, सतीश लोढा, डॉक्टर वसंत कटारिया, निखिलेंद्र लोढा, माणकचंद कटारिया, अभय गोकळे, डॉक्टर आशिष भंडारी, प्रकाश छलानी आदी उपस्थित होते. प्रास्ताविकात डॉक्टर प्रकाश कांकरिया म्हणाले की राज्यातील एक अद्ययावत हॉस्पिटल म्हणून आनंद ऋषीजी हॉस्पिटलनं नावलौकिक मिळवलाय. हॉस्पिटलपर्यंत पोहोचू न शकणारे बीड व अहमदनगर जिल्ह्यातील दुर्बल घटकांना वाडी वस्तीवर जाऊन हॉस्पिटलच्या माध्यमातून सेवा पुरवली जाते. हॉस्पिटलची स्थापना करताना सेवाभाव हा उद्देश समोर ठेवून आजपर्यंत रुग्णसेवेचा वसा जोपासला जातोय. सुभाष मुनोत व परिवाराचा आचार्यजींवर नितांत श्रद्धा असून ते हॉस्पिटलच्या सेवाकार्यात नेहमीच योगदान देत असल्याचं त्यांनी सांगितलं. आज आपण पाहताय की मुनोत परिवार हा आज या मूत्रविकार हॉस्पिटलमध्ये संपूर्ण परिवार सामील आहे आणि या आरोग्य मंदिराच्या उभारणीपासून हा मुनोत परिवार या आरोग्य मंदिराच्या उभारणीपासून आमच्याबरोबर आहे. त्यामुळे या आम्हाला ह्या गोष्टीचा देखील आनंद वाटतो की आपलेच सहकारी आज या शिबिराच्या आयोजनामध्ये आपल्याबरोबर आहे. आणि सांगायला हा एक आनंद आहे की आज आपल्याबरोबर जे तज्ञ डॉक्टर आहेत, डॉक्टर संकेत काळपांडे, डॉक्टर अमेय सांगळे आणि डॉक्टर स्वप्नील देशपांडे हे या आपल्या या शिबिरामध्ये सुविधा आपल्या सेवा देणार आहेत आणि अतिशय तज्ञ आहे. आज या शिबिराच्या माध्यमातून आणखी एक गोष्ट सांगायला आनंद होतो की लवकरच आपण या सेवेचा विस्तार आपण करणार आहोत. दोन क्षेत्र ट्रान्सफरवरती आपल्या नवीन म्हणजे शैक्षणिक आणि आरोग्य सुविधा प्रकल्पाचा मोठा प्रकल्प आज तिथे भगवान महावीर युनिव्हर्सिटी या अंतर्गत होत आहे. आणि आम्हाला सगळ्यांना सांगायला आनंद होतो की समाज त्याच्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात आमच्याबरोबर आहे की आमच्या कल्पनेपेक्षाही जास्त वेगाने त्या सुविधा आज उभ्या राहतात. राजेंद्र मुनोत यांनी आनंद ऋषीजी हॉस्पिटलचे मोफत शिबिर सर्वसामान्य घटकांना आधार देत आहे. एका छताखाली सर्व आरोग्य सेवा मिळत असल्यानं सर्वसामान्यांना याचा लाभ घेणं शक्य होत असून या रुग्णसेवेतून निरोगी समाज घडत असल्याचं त्यांनी सांगितलं. चालत आहे. अत्यंत सर्व समाजासाठी विविध उपक्रम इथे राबवले जातात. विविध शिबिर दरवर्षी विविध कार्यक्रमांच्या अंतर्गत घेतले जातात व ही सेवा अत्यंत मनोभावे सर्व डॉक्टर लोक व ट्रस्टी लोक सन्मान दानाने देत आहेत. त्याबद्दल मी सर्व ट्रस्टीकांचे आभार मानतो, तसेच सर्व डॉक्टरांचे आभार मानतो व माझी शुभेच्छा. मूत्रविकार तज्ञ डॉक्टर संकेत काळपांडे म्हणाले की मूत्रविकाराच्या सर्व शस्त्रक्रियांसाठी आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये अद्ययावत मशिनरी, दुर्बीण व अत्याधुनिक सेवा उपलब्ध आहे. माफक दरात या सेवा दिल्या जात असून महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत हे उपचार मोफत होत असल्याचं त्यांनी सांगितलं. नमस्कार, मी डॉक्टर संकेत रमेश काळपांडे, मुतखडा आणि मूत्रविकार तज्ञ, आनंद ऋषी हॉस्पिटल येथे आज जे मोफत मूत्ररोग विकाराविषयी जे शिबिर आयोजित केले आहे त्यामध्ये आपण मूत्रविकारासाठी आणि मुतखड्यांसाठी लागणाऱ्या सर्व शस्त्रक्रिया, सर्व फॅसिलिटीज आपल्याकडे अवेलेबल आहे. अत्याधुनिक दुर्बिणी आणि उपचारासाठी लागणारे विविध स्कोप्स अवेलेबल आहेत.
तरी जास्तीत जास्त रुग्णांनी या सुविधेचा फायदा घ्यावा. शिबिरादरम्यान पेशंटला माफक दरामध्ये इन्व्हेस्टिगेशन्स अवेलेबल आहेत आणि महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत या सगळ्या योजनांचा पण इथे रुग्णांना फायदा होऊ शकतो. तरी जास्तीत जास्त रुग्णांनी याचा फायदा घ्यावा. डॉक्टर अमेय सांगळे यांनी मूत्रविकार, पोटात दुखणे, लघवीचे त्रास अंगावर न काढता तातडीनं प्राथमिक तपासणी करण्याचं आवाहन केलं. नमस्कार, मी डॉक्टर अमेय सांगळे, मूत्रविकार तज्ञ, आनंद ऋषी हॉस्पिटल. आज आमच्या इथे मूत्रविकार शिबिर आहे, ज्याच्यात आम्ही सर्व पेशंट्सची मोफत तपासणी करणार आहोत. मुतखडा, प्रोस्टेट, लघवीच्या समस्या याबद्दल आम्ही पेशंटची तपासणी करून त्यांना मार्गदर्शनही करणार आहोत. ज्या आजारांवर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमध्ये उपचार उपलब्ध आहेत त्यांचे पूर्णपणे मोफत उपचार केले जातील. जर पेशंटला पोटात दुखणे, लघवीला जळजळ होणे, रात्री लघवीला उठायला लागणे, लघवीची धार बारीक होणे किंवा इतर लघवीच्या समस्या असतील तर त्यांनी आनंद ऋषी हॉस्पिटल येथील या शिबिराचा जरूर लाभ घ्यावा. धन्यवाद. डॉक्टर स्वनित देशपांडे यांनी आरोग्याच्या लहान समस्यांकडे दुर्लक्ष केल्यास गंभीर आजारांचा सामना करावा लागतो. यासाठी काही त्रास जाणवल्यास तातडीने तपासणी करण्याचं त्यांनी स्पष्ट केलं. मी स्वनित देशपांडे, मी यूरोलॉजिस्ट आणि एंड्रोलॉजिस्ट म्हणून आनंद ऋषी रुग्णालयात काम करत आहे. या कॅम्पनुसार आणि या हॉस्पिटलमध्ये प्रत्येक रुग्णाला व्यवस्थितपणे कुठल्याही समस्या ज्या मूत्रपिंडाच्या रिलेटेड असतील, किडनी स्टोन असेल, प्रोस्टेट कॅन्सर असेल, याचा पूर्ण लाभ रुग्णांना मिळतो. याच्याशिवाय लहान लहान समस्या ज्या कदाचित पेशंट्स इग्नोर करतात पण त्याच्यामुळे मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो, जसं किडनीचे काही स्टोन्स आहेत ज्याच्याने वेदना सुद्धा होत नाही. प्रोस्टेटचा कॅन्सर 55 नंतरच्या रुग्णांना प्रत्येक पुरुषाला त्याची टेस्ट करणं हे गरजेचंच आहे आणि तेच एक निदान करू शकतो. तर या सगळ्या ज्या व्याधी आहेत त्याच्यात अगदी माफक दरात इथे उपचार केले जातात. तर प्रत्येक रुग्णांनी इथे येऊन त्याचा नक्कीच लाभ घ्यावा. या शिबिरात तज्ञ डॉक्टरांनी प्रोस्टेट रोग उपचार, युरेथ्रल स्टिचर रोग व्यवस्थापन, पुरुष वंध्यत्व समुपदेशन, मूल्यमापन आणि व्यवस्थापन, महिलांचे मूत्रमार्गातील विकार, मूत्रमार्ग, मूत्राशय, प्रोस्टेट, पुरुषांचे जननेंद्रिय, अंडाशय कर्करोग व्यवस्थापन आदी संदर्भात 110 रुग्णांच्या मोफत तपासण्या करण्यात आल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर आशिष भंडारी यांनी केलं. आभार प्रकाश चलानी यांनी मानले. प्रतिनिधी विक्रम लोखंडे, अहिल्यानगर.